लक्षात घ्या. आता प्रकाश भाऊ आहे, प्रज्ञेश भाऊ घ्या. प्रज्ञेश भाऊ मध्ये काही चांगले गुण आहे, एक तरी गुण असा आहे की जो मला आवडणार नाही. किती जण माझ्याशी समजा, माझ्यामध्ये काही चांगले गुण आहे, माझ्यामध्ये एक तरी असं काही गोष्टी जे तुम्हाला आवडणार नाही. पण आपल्याला काय करायचंय, जे चुकीचे गुण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, त्यासाठी प्रार्थना करायची आहे, चांगलं ते बघून आपल्याला पुढे जायचं. आमेन. हालेलुया. आता वर बघा, आपण म्हटलं प्रकाश भाऊ असेच त्यांना दोषच देत राहिले. प्रकाश भाऊ काय म्हणते, दुनिया पण मला दोष देते, चर्चवाले पण दोष देतात, त्यापेक्षा चर्चला नाही गेलेलं बरं. येईल का तो माणूस देवाकडे? पण प्रकाश भाऊ चुकतोय. सगळेजण काय करतात, प्रकाश भाऊ कसे तुम्ही, हालेलुया. प्रकाश भाऊ मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तर प्रकाश भाऊला काय मिळेल, प्रेम मिळेल. आणि प्रकाश भाऊचं मन जरी नसतं चर्चला, पण असं वाटेल चला आपण चर्चला जाऊन बसू. हालेलुया. म्हणून नीट कान देऊन ऐका. धार्मिक स्पिरिट काय करतो, हे असं